Hello students, today we are going to learn about pressure, pressure on solids, pressure on liquids, atmospheric pressure and gas pressure. For this we refer chapter number 3, force and pressure in 8th standard. First we learn about pressure. What is mean by pressure? प्रेशर कशाला म्हणायचं तर द इफेक्ट ऑफ फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर एक्झर्टेड ऑन दॅट एरिया. जी युनिट एरिया जो असतो त्या युनिट एरियावर फोर्स जर परपेंडिक्युलर एक्झर्ट होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं तर प्रेशर ऑन दॅट एरिया. द इफेक्ट ऑफ फोर्स exerted perpendicularly on a unit area is called as pressure. मग प्रेशरचं जर SI युनिट सांगायचं झालं तर इट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये प्रेशर हे कॅल्क्युलेट केलं जात असतं. फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन आणि एरियाचं आहे मीटर स्क्वेअर. त्यामुळं प्रेशरचं युनिट काय येतं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रेशर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे बघा. प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. मग ते जे प्रेशरचं युनिट बघितलं बघा आपण की न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इट इज ऑल्सो नोन ॲज पास्कल की ज्याचं सिम्बॉल PA हे. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट ऑफ प्रेशर इज बार. ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये जर सांगायचं झालं तर प्रेशरचं युनिट कोणतं आहे बार आहे आणि SI युनिट काय आहे तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग त्याच्यामध्ये रिलेशन बघा पास्कल आणि बारमध्ये काही रिलेशन आहे. मग ते रिलेशन काय आहे तर 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे प्रेशर डिनोट करण्यासाठी फक्त आपल्याला मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. अशा स्केलर क्वांटिटी कशाला म्हटलं जातं तर ज्या डिनोट करण्यासाठी फक्त आपल्याला मॅग्निट्यूडची आवश्यकता असते त्याला स्केलर क्वांटिटी असं म्हटलं जात असतं. त्यामुळं प्रेशर ही काय तर स्केलर क्वांटिटी आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा प्रेशर ऑन सॉलिड्स, प्रेशर ऑन लिक्विड, प्रेशर ऑन गॅस. सुरुवातीला आपण प्रेशर ऑन सॉलिड्स स्थायीवर प्रयुक्त होणारा जो दाब आहे तो आपण पाहणार आहोत. आता प्रेशर जो आहे बघा तो कशावर डिपेंड असतो तर इट डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ सरफेस ऑन विच इट इज ॲप्लाइड. ज्या एरियावर तो ॲप्लाय केले जात असतो त्यावर प्रेशर हा डिपेंड असतो. मग बघा काय सांगता येईल त्याच्याबद्दल तर इफ एरिया इन्क्रीजेस देन प्रेशर डिक्रीजेस ऑर रिड्यूसेस फॉर द सेम फोर्स. And if area decreases then pressure increases for the same force. मग आता हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपला या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे. त्या फिगरच्या सहाय्याने आपण ते समजून घेऊ. एरिया जर वाढला तर प्रेशर कसा डिक्रीज होतो किंवा एरिया जर डिक्रीज झाला तर प्रेशर कसा इन्क्रीज होतो हे या फिगरच्या सहाय्याने आपण समजून घेऊ. आता या ठिकाणी आपल्याला 3 फिगर दाखवलेले आहेत बघा. त्याला नंबरिंग पण दिलेलं आहे 1 2 3. पहिली जी फिगर आहे बघा त्या फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे तर 2 ब्लॉक घेतलेले आहे आणि त्याच्यावर वुडन प्लॅंक ठेवलेली आहे. आणि दुसरी जर फिगर बघितली तर त्या फिगरमध्ये काय केलेलं आहे तर ती जी वुडन प्लॅंक आहे त्याच्यावर 4 पुस्तकं ठेवलेली आहेत आणि ते जे पुस्तकं आहे त्यांची अरेंजमेंट बघा कशी आहे. आणि तिसरी फिगर बघा ते 4 जे पुस्तकं आहेत त्यांची अरेंजमेंट बघा कशी येते. आता इन द सेकंड फिगर
दुसरी फिगरचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा. बुक्स ऑक्युपाईज मोर एरिया. ते जे पुस्तकं आहेत बघा, त्या पुस्तकाने वुडन प्लँकवर जास्त एरिया हा ऑक्युपाईज केलेला आहे. त्यामुळं काय होतं, द फोर्स एक्झर्टेड बाय बुक्स ऑक्युपाईज मोर एरिया अँड दॅट इज वाय लेस प्रेशर इज applied on the wooden plank. But in the third figure, number of books are same 4, but the force exerted by books occupies less area. तेवढ्याच पुस्तकांनी कमी एरियावर फोर्स ॲप्लाय केलेला आहे. त्यामुळं काय होतं, द प्रेशर एक्झर्टेड बाय द books is more and that is why wooden plank is seen bent in third figure. तिसऱ्या फिगरमध्ये जर बघितलं तर वुडन प्लँक जी बघा ती आपल्याला बेंड झालेली बघायला मिळते. दुसऱ्या फिगरमध्ये 4च पुस्तकं आहेत, तिसऱ्या फिगरमध्ये पण 4च पुस्तकं आहेत, पण त्यांनी जो एरिया ऑक्युपाईज केलेला आहे बघा तो कसा आहे तर डिफरंट आहे. सेकंड फिगरमध्ये मोर एरिया ऑक्युपाईज केलेला आहे, त्यामुळे जो प्रेशर एक्झर्ट झालेला आहे तो कसा असणार आहे, लेस असणार आहे. आणि थर्ड फिगरमध्ये एरिया हा लेस आहे, त्यामुळे मोर प्रेशर इज ॲप्लाइड ऑन द वुडन प्लँक. म्हणजे इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्यूसेस फॉर द सेम फोर्स अँड इफ एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस फॉर द same force and that is why wooden plank is bent in the third figure. त्यानंतर आपलं पुढं बघायचं आहे प्रेशर ऑफ लिक्विड. द्रावाने प्रयुक्त होणारा दाब किंवा द्रावाचा दाब असं आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी देखील आपल्याला एक फिगर दाखवलेली बघा. त्या फिगरमध्ये काय केलेलं आहे तर एक प्लॅस्टिक बॉटल घेतलेली आहे आणि त्या प्लॅस्टिक बॉटलला 3 होल पाडलेले, त्याला नंबरिंग पण दिलेले आहे बघा 1, 2 आणि 3. आणि ती जी बॉटल आहे बघा त्या बॉटलमध्ये वॉटर हे भरलेले, पाण्याने बाटली भरलेली. तर पाण्याने बाटली भरल्यानंतर ते जे 3 होल आहेत बघा त्या तिन्ही होलमधून आपल्याला पाणी बाहेर आल्याचं बघायला मिळतं. पण ते जे पाणी बघा ते बाहेर पडण्याचं जे अंतर आहे ते अंतर आपल्याला त्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. पहिलं जे होल आहे त्या होलमध्ये ते कमी डिस्टन्सवर पडतं आहे, दुसऱ्या होलमध्ये ते थोडंसं पुढं जातं आहे बघा आणि तिसऱ्या होलमध्ये जर बघितलं तर सगळ्यात पुढं गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम जर लेवल असेल तर त्या ठिकाणी लिक्विड प्रेशर हा सेम असतो. आणि द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. म्हणजे डेप्थनुसार लिक्विडचा जो प्रेशर आहे बघा तो इन्क्रीज डिक्रीज होत असतो. म्हणजे डेप्थ जर वाढली तर प्रेशर काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ लिक्विड इन्क्रीजेस and this can be well understand with the help of adjacent diagram. मग या डायग्रामच्या सहाय्याने तुम्हाला ते लक्षात येईल. तुम्ही ही जी ॲक्टिव्हिटी ती घरीसुद्धा करून बघू शकता बघा. बॉटलला एका खाली एक 2-4 छिद्र पाडायचे, त्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे आणि कोणत्या छिद्रामधून बाहेर येणारं पाणी हे सगळ्यात पुढं किंवा सगळ्यात मागे पडते त्या छिद्राची जी डेप्थ आहे त्या डेप्थनुसार तो जो प्रेशर आहे तो प्रेशर काय होत असतो आणि त्याच्यावर एक्झर्ट होत असतो. म्हणजे डेप्थचं सगळ्यात खालचं जे छिद्र आहे बघा त्या छिद्रातून बाहेर पडणारं जे पाणी ते जास्त अंतरावर पडत असतं. कारण का तर त्याच्यावर एक्झर्ट होणारा जो प्रेशर आहे तो कसा असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ लिक्विड इन्क्रीजेस.
त्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे गॅस प्रेशर, वायूचा दाब. आता या ठिकाणी एक बलून दाखवलेला बघा, इन्फ्लेटेड बलून. इफ द बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर, इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साइड्स. रिकाम्या फुग्यामध्ये जर आपण हवा भरली तर तो सर्व बाजूंनी सारखाच फुगला जातो बघा. दिस मीन्स दॅट गॅस इज एक्झर्ट द सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. त्यावरून आपण काय म्हणू शकतो, तर गॅस एक्झर्ट द सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. वायू जो असतो तो सर्व बाजूंनी सारखाच दाब प्रयुक्त करीत असतो. इट इज रिअलाइज्ड दॅट गॅस एक्झर्ट्स प्रेशर ऑन द वॉल ऑफ कंटेनर इन विच इट इज एनक्लोज्ड. आता हे बलूनचं एक्झाम्पल दिलं. आणखीन आपल्याला वेगवेगळ्या शेपचे बलून बघायला मिळतात बघा. त्यामध्ये सुद्धा आपण जर हवा भरली तर त्या बलूनमध्ये सगळ्या बाजूने सारखाच दाब हा प्रयुक्त होत असतो. किंवा दुसरं कोणतंही कंटेनर जर घेतलं, त्यामध्ये जर आपण हवा भरली तर ती जी हवा आहे ती काय करत असते, इट एक्झर्ट्स सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. म्हणजे एअर एक्झर्ट्स सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. त्यानंतर आपलं पुढं बघायचं आहे बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब. वातावरणीय दाब कशाला म्हणायचं, द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. किंवा आपण असंही म्हणू शकतो, प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशाला म्हणायचं, द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड ॲज वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एक वातावरणीय दाब म्हणजे समुद्र पातळीला जो वातावरणीय दाब असतो किंवा हवेचा दाब असतो त्याला एक वातावरणीय दाब असं म्हटलं जात असतं. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. And air pressure decreases as we goes up in height from the sea level. म्हणजे जसजसं आपण उंच जाऊ तसतसा एअर प्रेशर काय होत असतो, तर डिक्रीज होत जात असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा क्वेश्चन्स गिव्हन बिलो द ॲक्टिव्हिटी शीट. फर्स्ट क्वेश्चन इज द वुडन प्लॅंक मे ब्रेक if someone stands on it, what will be the reason? जर लाकडी फळीवर आपण उभे राहिलो तर ती तुटण्याची शक्यता असते. मग का, तर त्याच पाठीमागचं काय कारण आहे, इफ वी स्टँड ऑन वुडन प्लॅंक देन वी एक्झर्ट मोर प्रेशर ऑन इट बिकॉज प्रेशर डिपेंड्स ऑन द एरिया on which area of surface on which force apply. प्रेशर कशावर डिपेंड असतो, तर इट डिपेंड्स अपॉन द एरिया ऑफ सरफेस ऑन विच फोर्स ॲप्लाय. व्हेन वी स्टँड ऑन द वुडन प्लॅंक देन वी एक्झर्ट द लेस प्रेशर. व्हेन वी स्टँड ऑन द वुडन प्लॅंक then we exert more pressure on less surface area, and that is why wooden plank may break if we stand on it. जर आपण फळीवर उभं राहिलो तर कमी क्षेत्रफळावर जास्त दाब प्रयुक्त होत असतो, त्यामुळे फळी तुटण्याची शक्यता असते. द नंबर ऑफ प्लेसेस वेअर द मोर moderate and least pressure is observed in the given diagram. म्हणजे खाली आपल्याला जी आकृती दाखवलेली बघा, त्या आकृतीमध्ये जास्त दाब, कमी दाब आणि मध्यम दाब असणाऱ्या ठिकाणांचे क्रमांक सांगायचे. आता पहिला जर क्रमांक घेतला, 1 नंबर जर घेतलं तर इट हॅज द लेस प्रेशर. 2 नंबरला मॉडरेट प्रेशर असणार आहे आणि 3 नंबरला मोर प्रेशर असणार आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. इन अ स्टोरेड बिल्डिंग द वॉटर सप्लाय ऑन द टॉप फ्लोअर इज लेस दॅन द ग्राउंड फ्लोअर. वाय? म्हणजे उंच जी इमारत असते बघा, त्या उंच इमारतीवर वरच्या मजल्यावर जर तुम्ही राहत असाल तर पाणी कमी दाबाने येते आणि खालच्या मजल्यावर जर राहत असाल तर त्या ठिकाणी जास्त दाबाने पाणी येत असतं. असं का होतं? तर आपण आत्ताच बघितलं बघा, वरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरूनच आपल्याला सांगता येईल. द प्रेशर ऑफ अ लिक्विड गोज ऑन इन्क्रीजिंग विथ डेप्थ. खोलीनुसार द्रावाचा दाब काय होत असतो? वाढत जात असतो. त्यानुसार आपण काय सांगू शकतो? तर ग्राउंड फ्लोअरची जी डेप्थ आहे ती कमी आहे, त्यामुळे प्रेशर कसा असणार आहे? वॉटर प्रेशर इज मोर. आणि टॉप फ्लोअरला जर बघितलं तर डेप्थ ही कशी आहे? जास्त आहे. त्यामुळं काय होतं? तर प्रेशर कसा असणार आहे? कमी असणार आहे. आणि त्याच्यामुळंच आपण काय सांगू शकतो? तर वॉटर सप्लाय ऑन टॉप फ्लोअर इज लेस दॅन द ग्राउंड फ्लोअर. आणि लास्ट क्वेश्चन आहे बघा. विच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग डायग्राम. खाली जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीवरून आपण द्रवाचा कोणता गुणधर्म सांगू शकतो? तर आपण आत्ताच बघितलं बघा, प्रेशर ऑफ लिक्विड increases with depth. At the bottom pressure is more and at the top pressure of liquid is less. In this way we will see about pressure on solid, pressure of liquid and pressure of gas and atmospheric pressure. Thank you.